मन मंदिरा गजर भक्तीचा. एक व्यक्ती अशी आहे की त्याला जगाशिवाय दुसरं काही दिसत नाही म्हणून आंधळा, आणि एक असा आहे देवाशिवाय दुसरं काही दिसत नाही म्हणून आंधळा. दिसत नाही ही व्याख्या. म्हणून सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे. निज निराकार पंथाकडून जर विचार केला तर मी कसा आहे? आंधळा आहे. कारण मला माझ्या प्रभूशिवाय दुसरं काही दिसतच नाही. शाळा सुटलेली आहे, 700-800 मुलं गर्दीने बाहेर पडतात, आणि ती बाई आपल्या मुलाला आणायला आली असते. 8-9 वर्षाचं मुलं ती अशी बघते. सहाशे मुलांना बघते पण बघत नाही. 600 मुलातून ती आपलं मूल बघते. 600 मुलांच्या बाबतीत ती आंधळी आहे. 600 मुलातून आपले मूल बघते. म्हणजे समोरून जे येतं तिला कोणीही दिसत नाही, दिसतं फक्त तिचं मूल. म्हणून एकाला पांडुरंगाशिवाय दुसरं काही दिसत नाही आणि एकाला जगाशिवाय दुसरं काही दिसत नाही. म्हणून दोन्ही आंधळे, पण एक सामान्य आंधळा आणि एक स्वरूप आंधळा. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथाकडून जर विचार केला तर मी आंधळा आहे, कारण मला प्रभूशिवाय दुसरं काही दिसतच नाही. म्हणून अशा एक विशिष्ट भूमिकेतून आपण आलो. चांगला प्रवास चालू आहे. 20-1 दिवस झाले, आलंय शेवटच्या सत्रात आलंय. 6-7 प्रवचनं 7-8 प्रवचनं होतील अमृतानुभवाची. जेवढं जास्तीत जास्त सांगता येईल तेवढं सांगेन. तेव्हा आपण कुठे आलो होतो परवा? जिता विद्याईसी अन्यथा बोधा ते येवशी तेच यथा बोधेसी निमाली उठी. जिता विद्याईसी, अविद्या जिवंतपणे त्रास देते अन्यथा ज्ञानाने, आणि मेल्यानंतर ती ज्ञान देते. बरं का? म्हणजे काय ज्ञान देते? तर तत्वज्ञान देते. तत्वज्ञान देते म्हणजे काय? मी ब्रह्म आहे देते. आणि मी ब्रह्म आहे हे मोक्ष आहे. मोक्ष आणि मी ब्रह्म हे निराळे शब्द नाही आहेत. ब्रह्म झाला म्हणजे काय झाला? मोक्ष झाला. तसं पहिल्यांदा मी जीव आहे म्हणत होता, हे अन्यथा ज्ञान आहे, हे अज्ञान आहे. पण त्यानंतर जो मोक्ष प्राप्त झाला म्हणजे मी जीव आहे हे म्हणणं बद्धतेचं लक्षण आहे, आणि मी ब्रह्म आहे म्हणणं हे मुक्ततेचं लक्षण आहे. पण तसं ते मुक्ततेचं लक्षण नाही आहे, कारण ते अज्ञान कार्य आहे. हां, कोणत्याही गोष्टीमध्ये तत्व आहे. तत्वाला सोडून चाललं तर काम बिघडतं. रस्त्याने चालायचं तत्व आहे, गाडी चालवण्याचं तत्व आहे, बोलण्याचं तत्व आहे, बसण्याचं तत्व आहे, भांडण्याचं सुद्धा तत्व आहे. म्हणून भांडण करणारे सुद्धा बोलतात आवासावा बोलू नका, तत्वाला दुरून बोला. भांडा पण कसे भांडा? उगीच काहीतरी वाद घालायचा नाही, तत्वाला सोडून बोलताय तुम्ही. माझं बोलणं कळलं का? तसं तत्व आहे पण ज्ञान नाही. तेव्हा या अमृतानुभवाच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराजांनी एक जे अलौकिक स्फूर्तिवाद जो प्रगट केला, चिद्विलास प्रगट केला, जीवनाकडे जगाची बघण्याकडे एक अलौकिक दृष्टी त्यांना होती. दृष्टी आली की सृष्टी पालटते, हा नियम आहे. कोणत्याही गोष्टीकडे बघण्याची दृष्टी पाहिजे.
काही माणसं डोळे नाहीत म्हणून आंधळे आहेत आणि काही डोळे असून आंधळे आहेत. तत्वज्ञानामध्ये सहज आंधळेपण आहे. काय म्हटलं मी? काही माणसं डोळे असून आंधळे आहेत, काही माणसांना डोळे नाहीत म्हणून आंधळे आहेत. आणि तत्वज्ञानाच्या विषयामध्ये तुकाराम महाराज म्हणाले, सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे. त्यांना विचारलं, महाराज तुम्ही आंधळे कसे? सहज मी आंधळा गा. ते म्हणले, मला परमात्म्याशिवाय दुसरं काही दिसत नाही म्हणून मी आंधळा. काय म्हटलं मी? एक लक्षात घ्या, आंधळा म्हणजे कोण? एक कॉमन फॅक्टर आहे आंधळ्यामधला, ज्याला दिसत नाही तो आंधळा. दिसत नाही ही व्याख्या झाली. आंधळा कोण? दिसतो तो का दिसत नाही तो? दिसत नाही. चंदनाचं लाकडं टाकलं तर धुराचा वास निराळाच येतो, पण तंबाखू ओढणाऱ्याने जर विस्तरावर तंबाखू जाळली तर तो त्रास निराळाच असतो, नाही का? म्हणजे ते मिसरी लावली तरी घरात तो वास शिल्लक राहतो. कळलं का तुम्हाला? म्हणजे आपल्याला कळते या घरामध्ये सारंगी वाजवणारी मंडळी आहेत. म्हणजे ते एकदा सारंगी वाजवणं सुरू झालं की जवळजवळ अर्धा तास संपतच नाही. त्याला सारंगी वाज. काही काही ना बायको भाजून ठेवते, काही काही ना असं कागद ठेवायचा, तंबाखू ठेवायचं, त्याच्यावर विस्तवाचा खडा ठेवायचा आणि भाजून घ्यायची. कडक लागतं. जाऊ द्या, ही माहिती असू द्या, तुम्हाला उद्या कराविषयी वाटली तर. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं माहिती? सगळ्या गोष्टी केल्या म्हणजेच कळतात का? दारू पिल्यावर माणूस झिंगून पडतो हे काही कळायला पाहिजे? हां, दिसतं ना. काय सोनं न वापरणाऱ्याला सुद्धा कळतं की सोन्याचा भाव जास्ती आहे. ते वापरायलाच पाहिजे असं काही नाही. जगातल्या प्रत्येक गोष्टी सगळ्या ज्ञात असतात असं काही नाही आहे, पण ज्ञात नसून सुद्धा जे काय ज्ञान आहे ते बरोबरच आहे ना. तेव्हा या ठिकाणी मोक्ष, मोक्ष म्हणजे ज्ञान बरं का. वृत्ती ज्ञान, वृत्ती ज्ञानाचा दुसरा शब्द मोक्ष आहे बरं का. सत्ता ज्ञान निराळं, वृत्ती ज्ञान निराळं. म्हणजे वृत्तीसारखं ज्ञान, वृत्ती जे ठरवेल ते ज्ञान. कसं सांगू? बर, असं नजर टाकली की दिसतं मला. एखादी बाई आपल्या मुलीला पडवूनच पाठते मारेऊन. सासू वाईट असते. काय पडवून पाठवते? बघ, सासूच्या अंडर जाऊ नकोस आणि नवऱ्याला अंडर केल्याशिवाय राहू नकोस. नवरा अंडर असावा आणि सासू पुन्हा आपल्या म्हणजे सगळा संसार अंडर असावा. सासू वाईटच असते. बोलणं कळलं का? ती जाच केल्याशिवाय राहतच नाही. एकदा तिचा दृष्टिकोन तिकडून करून दिला की सासूने सहज जरी विचारलं, बाई चहा पितेस का, मी करून देऊ का, म्हणजे करून देताय म्हणजे मला कमी करण्याकरता करून देताय का, म्हणजे पुन्हा गावाला सांगायला का, बाबा महाराजाच्या प्रवचनात जाऊन बसाल आणि तिथे जाऊन सांगाल की सून मला चहा सुद्धा करून देत नाही. पुढे येणाऱ्या मंडळीने लवकर यावं बरं का आई, उद्यापासून. आणि असं मधून येऊ नये, मग असं बाजूने तरी यावं, म्हणजे मलाही व्यत्यय नाही तुम्हालाही व्यत्यय नाही.
तुम्हाला पुढे बसून ऐकता मला बरं वाटतं, आवडतं मला, पण काही थोडंसं सांभाळावं, सगळ्यांनीच सांभाळावं. यायचं असेल तसं बाजूने यावं, एकदम मधून येऊन बरं दिसत नाही, हातात चप्पल बिप्पल घेऊन ते बरंही दिसत नाही, शोभून दिसत नाही. असो, तेव्हा नीट लक्षात घ्या काय आहे की एक दृष्टिकोन प्राप्त झाला. तो दृष्टिकोन आला की असंच वाटतं, वाईटच आहे. चांगलं म्हटलं तरी का तुम्ही चहा करून घेताय म्हणजे गावात जाऊन सांगणार का माझी सून काही करत नाही, निजून राहते, मी करते आणि तिला चहा देते? ती म्हणली तसं नाही ग, माझ्या मनात सुद्धा नाही, माझी एकुलती एक सून आहे, एकुलते एक मुलगा आहे. ठीक आहे, तू माझी आज नाहीस, पण मुलाला जन्म दिला आहे मी, तो जर माझ्या हातून गेला तर पुढे काय होईल? म्हणून तुझ्या भाषेत सांगते, तुझ्या करता नाही पण त्याच्या करता तरी मी तुला सांभाळून घेणार आहे. अर्थ काय? म्हणून तू झोपलीस तरी मला वाईट वाटणार नाही. माझी झोपली असती तर काही वाईट वाटलं असतं का? मग तू झोपलीस तर कुठे बिघडलं? तेव्हा माझ्यात काही उलटा अर्थ नाही, सुलट एकच आहे की माझा मुलगा मला सोडून जाऊ नये. आता याच्यातून तुला काय बघायचं ते बघ. काय मग माहेरी गेली, मी सांगितलं तशी वागलीस का नाही? ह्या बघा, हे दोन्ही बाळांच्या त्या आयान सासवा वाईटच वाटोळ करतात संसारात. सगळे स्वतः नवऱ्याकडे नीत नांदायचं नाही, मुलगी गेली तर नांदून द्यायचं नाही. इकडेही अज्ञान, इकडेही अज्ञान. काय म्हटलं मी? लक्षात आलं का काय म्हटलं मी? इकडेही अज्ञान आणि अज्ञानातून जे ज्ञान प्राप्त करून घेतलं की सासू वाईट असते, हे जे ज्ञान प्राप्त झालं तेही अज्ञानाचंच लक्षण. आता नीट कळलं ना? म्हणजे पुन्हा जास्ती काही समजून, म्हणून तुमच्याकडे बघितलं की मला सुचतं बघा. काय आणि मग एक 2-4 महिने गेले, मग अनुभव अमृत सुरू झाला. मग तिला कळलं की आपली सासू नाही तर आईच आहे. आणि मग म्हणाली, आई हे बघ, असलं मला भलतंसलं तर शिकू नकोस, माझी सासू नाही, आईच आहे, आईच आहे. अगं मला आवडीने प्रेमाने शिकवलं आणि बरोबर आहे ना, तिचं काय चुकलं? तूच जर मला माहेरी शिकवलं नाहीस आणि ती जर बोलली तर तिचं काय चुकलं? चूक तुझी आहे. ती म्हणली, लई शहाणी झालीस म्हणली. ते म्हटली, शहाणी झाली नाही, वास्तव्य सांगितलं. तू जर मला कानाला धरून शिकवलं, सासूनी कानाला धरलं तर विकार झाला, आईने धरलं तर प्रेम झालं. तूच जर मला शिकवलं असतं थोपाडीत मारून, हे असं कर, तू लाड केलेस त्याचा परिणाम आहे. पण मी चुकून सुद्धा माझी सासू मला बोलत नाही. हे ज्ञान अज्ञाना पलीकडचं सत्ता मात्र ज्ञान आहे. इतका सोपा अमृतानुभव ऐकायला मिळायचा नाही तुम्हाला. नीट ऐका. आता अनुभव कळला का? वृत्तीज्ञान, वृत्तीज्ञान, अनुभव. अनुभव काय? ती म्हणली, हे सांगूच नकोस, माझा अनुभव हाय, माझा अनुभव हाय. एवढं म्हटल्यानंतर ते म्हणले, बॉ 25 वर्ष आम्ही तुला सांभाळले, 4 महिन्यात पालटलीस. ते म्हणले, गुरुचा एक शब्द पालटायला उपयोगी पडतो. काय आयुष्यभर जे अज्ञानी असतो, ज्याला काही कळत नाही, गुरुचा एक शब्द हात ठेविला मस्तकी, तसं एक शब्द तिचा माझं जीवन पालटलं. हा जसा व्यवहार आहे तसं जीवनामध्ये मोक्ष हे सुद्धा अज्ञान कार्यच आहे. काय म्हणून जगतामध्ये माणसं मोक्षाला काय मागत असतील ते तुमचं तुम्ही बघा. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मोक्ष हा सुद्धा बंदच आहे, नाही का? म्हणून माणसं पुष्कळशी व्यवहार सांगतो, ठरवतात की रिटायर झाल्यानंतर बाबा महाराज तुमच्यावर राहायचं. काही नाही, काही कोणी राहत नाही माझ्याबरोबर. जे राहिलेत ते पूर्वीपासूनच राहतात. काय तरुण असतात नोकरीत तेव्हा मुलं असतात, रिटायर झाल्यानंतर नातवंड येतात. काय कदम साहेब,
तुम्ही बघत होता अपेक्षेने की माझं नाव घ्यावं म्हणून घेतलं मी. तुम्ही माझ्याकडे बघत होता, मग आता मी का घेऊ नये नाव तुमचं? काय मला सांगितलं काही नाही, रिटायर झालो आता, सब इन्स्पेक्टर होते, रिटायर झाले. मला म्हटलं तर तुमच्याबरोबर जेमतेम एक वारी केली असेल, पुन्हा नाव नाही बाबाचं माझ्या. आणि मला अमृतानुभव ऐकवतात, तुम्हीच अडकवलंय, आम्ही कसं सुटायचं. वा म्हणजे हात ठेविला मस्तकी, कळलं का? म्हणजे माझं ऐकायचं आणि माझ्या डोक्यावर हात ठेवायचं. काय आहे की नाही? गंमत आहे. काय सुटलो असं वाटतं पण सुटत नाही. ज्ञान आहे असं वाटतं पण ज्ञान नाही, अज्ञानच आहे. अज्ञानच आहे, सुटलो असं नाही. आलं का लक्षात? मग काय, या मुलाचं आलं, त्या मुलीचं आलं, हिचं आलं, तिचं आलं, असं करता करता आपली तब्येत आली. काय म्हटलं मी? असं करता 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 एक 7-8 वर्षात आता गुडघा दुखतो, आता कुठे वारीला यायचं? बरोबर नाही, चूक काहीच म्हणत नाही मी फक्त तुमच्या पुढे काय घडतं, जीवनाचा प्रवाह कसा चालतो. म्हणून एक इंग्रजीमध्ये चांगली म्हण आहे, ऐकण्यासारखी आहे. मॅन प्रपोजेस अँड गॉड डिस्पोजेस. मनुष्य ठरवतो एक, पण ठरवल्यासारखं काही होत नाही, त्याच्या उलट होतं, किंवा तो ठरवेल तसं होतं. आम्ही ठरवलं तसं नाही. मन मंदिरा गजर भक्तीचा.